अर्जुन आणि विजय ही जोडी खेळपट्टीवर सलामीची जोडी, तर पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर प्रणय पॉवर प्लेचं षटक घेऊन आलेला आहे. जबरदस्त या दोन संघांमध्ये प्रेक्षकांना सामना बघायला मिळेल. दोन्ही संघांना विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, आपण पाहतात क्रिकेटचा एक बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, स्वर्गीय महेंद्र दादा चषक 2024. पॉवर प्लेच्या षटकातील पहिला चेंडू. आज जितू शेळके देखील संघामध्ये खेळताना आपण पाहतोय. जतीन पाटील कॅप्टन आहेत. यतीन पाटील पहिला चेंडू स्विंग अँड मिस, ब्युटिफुल बॉल, फलंदाजाला पूर्णपणे बीट केलेला आहे. अतिशय चांगला चेंडू टाकला होता. फलंदाजाकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं आणि चेंडू मात्र गेला निर्धाव. पुन्हा एकदा प्रणय सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. शेवटच्या मोमेंट्सला फक्त हलक्याने टॅप केलेलं आहे चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. थर्ड मॅनला फक्त एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही नाही. या सिंगलने ऑफ द मार्क झालेल्या बॅटर अर्जुन खातं खोलतोय. धावसंख्येचा शुभारंभ केलेला आहे. पुन्हा एकदा प्रणय बॉलिंग मार्कवर सज्ज झालेला आहे. बॅकफुटवर जात असताना चेंडूला अप्पर कटचा फटका केलेला आहे. चांगला फटका, चेंडू सीमा पार, 4 धावांसाठी चौकार. अप्रतिम फटका खेळलेला आहे बॅटर विजय. विजयच्या बॅटमधून देखणा चौकार आलेला आहे. पाहूया आपण रिप्लेमध्ये. खूप सुंदर फटका बघायला मिळाला आणि या 4 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 5. प्रणय राईट आर्म ऑन द विकेट. पुल केलेला आहे चेंडूला. क्षेत्ररक्षक दक्ष लॉंग ऑन सीमारेषेवर एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा उचललेला आहे. बॅटर विजय याने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या वाढते. धावफलकावर 7. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक हाताळतोय गोलंदाज प्रणय. चेंडू मात्र स्लॉग हिट केलेले आहे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. ओ माय गॉड, जबरदस्त फिल्डिंग. फक्त एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही नाही. प्रणय ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाही. अतिशय वेगवान चेंडू टाकला होता प्रणय याने. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर फक्त 8. खूप सुंदर गोलंदाजी केलेली आहे. जितू शेळके दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज झालेला आहे. कुलशेत गौरव म्हणून जितू शेळकेचा उल्लेख केला जातोय. जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करेल. चेंडूला फक्त हलक्या हाताने ऑन साईडला टर्न केलेला आहे. क्षेत्ररक्षक झपाटलेला आहे चेंडूवर. फक्त एकच धाव मिळेल. बॅटर विजय 1 धाव पूर्ण करतोय आणि धावसंख्या वाढते. धावफलकावर 9. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. जितू शेळके पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. चेंडूला पुन्हा एकदा ऑन साईडला फ्लिक केलेला आहे. क्षेत्ररक्षक तोच बघायला मिळतोय. फक्त एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही नाही. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 10. दुहेरी अंकामध्ये पदार्पण करताना धावसंख्या फुलटॉस चेंडू डाव्या इष्टीवरचा समाचार घेता आलेला नाही.
फाईन लेगला चेंडू गेला होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता, पण एक चोरटी धाव पूर्ण केलेली आहे. चिक्की सिंगल या एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर बिनबाद 11, नन फॉर 11, बिना कोई विकेट खोए 11 रन. अतिशय चांगला फटका खेळलेला आहे. पुन्हा एकदा चेंडू जातोय ऑन साईडला, डीप मिड विकेटला चांगले क्षेत्ररक्षण, एकापेक्षा काही नाही, कुठल्याही प्रकारचं स्वतंत्र दिलं जात नाही. दुसऱ्या षटकामध्ये जितू शेळके खूप सुंदर गोलंदाजी करतोय. 3 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा खर्च केलेले आहेत. चेंडू मात्र निश्चितच पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षकाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता, पण चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे गेला. 4 धावांसाठी चौकार. गुड शॉट. सुंदर फटका बघायला मिळाला. बॅटर विजयच्या बॅटमधून हा दुसरा चौकार आलेला आहे. धावसंख्या वाढते धावपलकावर 16. सुरुवातीला संयमी खेळ दाखवताना हे दोन खेळाडू अर्जुन आणि विजय, सुरुवात तर खूप चांगली म्हणता येईल. 16 धावांची भागीदारी. फुलटॉस चेंडू, क्षेत्ररक्षक दक्ष आहे, पण खूप दूर होता. प्रयत्न केले होते क्षेत्ररक्षकाने झेल टिपण्यासाठी. 2 धावा पूर्ण करतोय विजय. धावसंख्या पुढे सरकताना स्कोर कार्डवर धावा पाहतोय आपण बिनबाद 18. बिनबाद 18 अशा धावा आपण पाहतोय. या षटकामध्ये जितूने 10 धावा खर्च केल्या. कुठल्याही प्रकारचे यश सफलता त्याला मिळवता आलेली नाही. अर्जुन आणि विजय ही जोडी खेळपट्टीवर पाहतोय. विजय खेळतोय वैयक्तिक 15 धावांवर, 2 चौकारांचा समावेश. अर्जुनने आतापर्यंत 5 चेंडूंचा सामना केलेला आहे. वैयक्तिक तो 3 धावांवर खेळतोय. करंट रन रेट चालू धावगतीचा आपण जर विचार केला तर 9.00च्या सरासरीने धावा जोडलेल्या आहेत. संतोष तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. स्लोवर वन, धीम्या गतीने चेंडू टाकला होता. पुढे सरसावतून फटका खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव पूर्ण करतोय बॅटर अर्जुन. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 19 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. संतोष आहिरे पुन्हा एकदा फुलटॉस. क्षेत्ररक्षक झेपावतोय. झेल तिसऱ्या प्रयत्नामध्ये टिपलेला आहे. फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का लागलेला आहे. यस, तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे ऑनफिल्ड पंचांनी बिमरसाठी. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. यस, फक्त 1 धाव पूर्ण केली होती, म्हणजे 1+1 अशा 2 धावा मिळतील. फलंदाजाला निश्चितच जीवनदान मिळालेले आहे बिमर नो बॉल मुळे. धावसंख्या वाढते धावपलकावर. धावसंख्या वाढते धावपलकावर 21 धावा. वेलकम बंटी, आपलं हार्दिक स्वागत आहे. फ्रीट बॉल असेल, सामोर जाईल बॅटर अर्जुन. पुन्हा एकदा स्लोवर वन टाकण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. फ्रीट कंटिन्यू असेल. एक अतिरिक्त धाव जोडली जाईल धावपलकावर. हे पाहतो आपण ॲक्शन रिप्लेमध्ये. धावसंख्या धावपलकावर 22. पुन्हा एकदा स्लोवर वन फ्रीट बॉल होता. फसवी गोलंदाजी केली जात आहे संतोषद्वारा. एक चोरटी धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या वाढते धावपलकावर 23. कुठल्याही प्रकारचा लेगबाईचा इशारा आलेला आहे पंचांचा. 23 धावांची भागीदारी अर्जुन आणि विजय या दोन खेळाडूंमध्ये.
शफल होऊन फटका खेळलेला आहे. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग कडे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. फक्त एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही नाही. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना पाहतोय. स्कोर कार्डवर 24 धावा. 24 धावांची भागीदारी. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, जागतिक इशारा देणारा. फलंदाज होते बाद. खेळी संपुष्टात आलेले बॅटर अर्जुन याचे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॅटचा हलकासा स्पर्श. यष्टीरक्षक जितू शेळके याने अप्रतिम झेल टिपलेला आहे यष्ट्यांच्या मागे. पहिला धक्का दिलेला आहे देवांश 11 चिंचपाडा या संघाला. ब्रेक थ्रू मिळून देतोय गोलंदाज संतोष. न्यू बॅटर विशाल मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेल्या क्रमांक 3 वर खेळण्यासाठी. फक्त 4 धावांचं योगदान दिलं. अर्जुन कॉट बिहाइंड स्वरूपामध्ये बाद झालेला आहे. पुन्हा एकदा सज्ज होईल. बॉलिंग मार्कवर संतोष अहिरे. त्याचा सामना करेल बॅटर विशाल. स्ट्रोक चेक केला. पुढे सरसाव 2 फटका खेळलेला आहे. ऑफिस स्ट्रोकचा शॉट खेळला होता. जबरदस्त फिल्डिंग. डीप मिड ऑनला फक्त एकच धाव मिळेल विशालला. विशाल आल्या आल्या 1 धावसंख्येनिशी आपलं खातं खोलतोय आणि धावसंख्या वाढते धावपलकावर 25. पुन्हा एकदा स्लोवर 1 चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. अगदी यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकला होता. ब्लॉक होल मध्ये एक चोरटी धाव पूर्ण केलेली आहे विजय याने. धावसंख्या वाढते धावपलकावर 26. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावर 1/26. फक्त 8 धावा खर्च केले या षटकामध्ये. किफायती गोलंदाजी केली संतोष अहिरे याने. जबरदस्त भेदक गोलंदाजी. धावांना अंकुश लावणारी त्याने गोलंदाजी केली. शेवटचा अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज बंटी पाटील. वेगवान गोलंदाज, एक युवा उद्योन्मुख यंग स्टार गोलंदाज. बॉलिंग मार्कवर सज्ज झालेला बंटी. सामोर जाईल बॅटर विजय सलामीवीर. चेक. वरालदेवी ताडाळी संघाचे संघनायक अथवा संघ प्रतिनिधी आपण लवकरात लवकर मुख्य आयोजकांबरोबर संपर्क साधा. वरालदेवी ताडाळी. बंटी सज्ज होते बॉलिंग मार्कवर. वेगवान चेंडू टाकला होता आणि तितक्याच सफाईने आणि चपलाईने चेंडूला खेळून काढलेला आहे व्ही शेप मध्ये. जबरदस्त बिल्डिंग. डीप मिड ऑनला फक्त एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही नाही. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 27. 27 ला एक खेळाडू बाद. चौथा आणि अंतिम षटक बंटी पाटील. लॉंग रन अप. मोठा पटका खेळायचं होतं. पुढे सरसावला होता पण शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव धावपलकावर जोडली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 28. यानंतर वरालदेवी स्पोर्ट्स ताडाली आणि चौपाटी धाबा दांडी दोन्ही कॅप्टन आपण सज्ज राहायचा नाणेफेक करण्यासाठी. बंटी पाटील. अतिशय चांगला फटका खोदून काढलेला आहे चेंडूला. पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये तोच क्षेत्ररक्षक बघायला मिळतोय. फक्त एकच धाव मिळेल. जबरदस्त फिल्डिंग. पूर्णपणे ऊर्जा संचारलेली आहे आझाद कोलशेत संघामध्ये. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 29. बंटी राईट आर्म ओव्हर द विकेट.
चेंडू मात्र जबरदस्त लॉफ्ट गेलेला आहे. क्षेत्ररक्षक झेल टिपतोय. वेल जज कॅच. फलंदाज होते बाद. विशालच्या खेळीचा अंत झालेला आहे. धक्का क्रमांक 2. काय झेल टिपलेला आहे. प्रणय पाटील याने ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. हे पाहतो आपण जबरदस्त लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण लॉंग ऑफ सीमारेश्वर क्षेत्ररक्षक प्रणय याने अप्रतिम झेल टिपलेला आहे. दुसऱ्या अँगलने आपण पाहूया. अफलातून झेल. कॅचेस विनिंग द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच हे विजयाचं सूत्र असते क्रिकेटमध्ये. धक्का लागलेला आहे. दुसरा धावसंख्या धावपलकावर स्थिर आहे 29. असं वाटते प्रेक्षकांना एक लो स्कोरिंगचा सामना बघायला मिळतोय की काय. ज्याप्रमाणे गोलंदाजी सुरू आहे, ज्याप्रमाणे फलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, खूप सुंदर गोलंदाजी करताना बंटी पाटील शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये. न्यू बॅटर रवी क्रमांक 4 वर खेळण्यासाठी सज्ज झालेला आहे. चेंडूला उडवलाय. जबरदस्त स्विंग केलेल्या चेंडूला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा रवीच्या बॅट मधून तुफानी षटकार. जबरदस्त खरपूस समाचार. रवीने आल्या आल्या षटकाराने बंटीचं स्वागत केलेलं आहे. हा धमाकेदार षटकार आलेला आहे. हे पाहतो आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. स्वीट साऊंड, स्वीट शॉट. रवीच्या बॅटमधून हा षटकार आलेला आहे. धावसंख्या वाढते धावपलकावर 35. ह्या षटकाराची आवश्यकता होती. खरं तर कॉन्फिडन्स लुकिंग शॉट आपल्याला बघायला मिळाला रवीच्या बॅटमधून. मनोधैर्य त्याचं निश्चितच वाढलं असेल. या फटक्यामागे बंटी पाटील सज्ज होतोय. पुन्हा एकदा वन मोर. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. फ्लॅट 6 षटकार. अजून एक धमाका. आणि अशा प्रकारे 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावपलकावर 41 आणि 42 धावांचं लक्ष्य सामना जिंकण्यासाठी आझाद स्पोर्ट्स कोलशेत या संघाला. चेक. वरालदेवी ताडाळी आणि चौपाटी धाबा दांडी दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी लगेचच या नाणेफेकी कक्षामध्ये. वरालदेवी ताडाळी आणि दांडी या 2 संघांदरम्यान यानंतर पहिल्या फेरीतील निर्धारित 4 षटकांचा सामना या क्रीडानगरीवर खेळला गेलेला तुम्ही पाहू शकाल. या दोन्ही संघाचे संघनायक वेळेचा अपव्यय करू नका. ओमकार युवा सेवा संस्था भिवंडीचे खजिनदार सन्माननीय रमाकांतजी घरत साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक आपण संपन्न करत आहोत. नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे संघनायक, एक संघ आपल्या परिसरातील वराळदेवी ताडाळी आणि दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच चौपाटी धाबा दांडी. स्पर्धेसाठीचं नाणं दोन्ही संघांना दाखवलं जात आहे. कॉलिंग कोणाचं असेल? दांडी संघाचे संघनायक कॉलिंग करतील. स्वर्गीय महेंद्र दादा अशा पद्धतीने त्यांचं मत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे ही नाण्याची बाजू आपल्याला पाहायला मिळाली. रमाकांत दादा मुख्य व्यासपीठावर संलग्न होतील. नाणेफेक इथे जिंकलेली आहे ती म्हणजेच ताडाळी संघाच्या संघनायकाने. ताडाळी संघ या परिसरातीलच संघ आहे. भिवंडी तालुक्यातील क्रिकेट अत्यंत चांगलं क्रिकेट आहे आणि ही स्पर्धा त्यातल्या त्यात दिमागदार स्पर्धा आहे, दर्जेदार स्पर्धा आहे, विनाशुल्क स्पर्धा आहे. आणि समोरचा संघ आपण पाहिला तर चौपाटी धाबा दांडी पालघर वरून खरं तर फार दूरवरचा प्रवास करून या स्पर्धेमध्ये ते सम्मिलित झालेले आहेत. या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना नाणेफेक तुम्ही जिंकले, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार.
क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तुम्ही घेतलेला आहे. अलीकडच्या काळामध्ये वराळदेवी ताडाळी संघाचं क्रिकेटही चांगलं राहिलेलं आहे. समोरचा संघ पालघर जिल्ह्याला निश्चितच रिलेट करतो. त्यांचं क्रिकेट हे अत्यंत चांगलं आहे. निर्धारित 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत त्यांना रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? नक्कीच कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल. डिप्लोमॅटिक आन्सर पुन्हा एकदा आपल्याला मिळालं. कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. अलीकडे तुम्ही किती स्पर्धांमध्ये भाग नोंदवलेला आहे आणि तुमचा बेस्ट परफॉर्मन्स कोणता राहिलेला आहे? नक्कीच आम्ही अलीकडे भिवंडी तालुक्यातल्या ग्रामीण भागामध्ये ग्रामीणसाठी जेवढ्या पण टुर्नामेंट झाल्या आहेत सगळ्या आम्ही खेळलेलो आहे. ओव्हरऑल परफॉर्मन्सचं म्हणायचं राहिलं तर तेवढा चांगला आत्तापर्यंत म्हणजे मनाला भावेल असा परफॉर्मन्स आमचा झालेला नाही. पण या स्पर्धेमध्ये आमचा नक्कीच प्रयत्न असेल की थोडंसं भरारी घेण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. एखादी स्पर्धा एखाद्या संघासाठी चांगली ठरू शकते. अशा पद्धतीने आपण बऱ्याचदा संघांना त्यांचा परफॉर्मन्स वर नेताना पाहिलेला आहे. भिवंडी तालुक्यात किंवा भिवंडी तालुक्याच्या बाहेर टेनिस क्रिकेट विश्वातील अनेक मोठमोठ्या स्पर्धा होत असतात. या स्पर्धेमध्ये शुल्क घेतलं नाही आहे तरी 12 बाईक वितरित केल्या जात आहेत. काय म्हणाल दिनाजी पाटील साहेब यांच्या या संकल्पनेसंदर्भात आणि या आयोजन आणि नियोजनासंदर्भात? नक्कीच उल्लेखनाजोगं प्लॅटफॉर्म इथे त्यांनी निर्माण करून दिलेला आहे फिल्डरांसाठी. फ्री एंट्रीमध्ये एवढ्या टुर्नामेंट्सना निमंत्रित करून त्यांच्या सामने खेळवणे एक खरंच दाद देण्यासारखी गोष्ट आहे. आणि इथे आम्हाला खेळण्याची संधी मिळते याच्याबद्दल आम्ही नक्कीच आभारी असणार आहोत. आपण जातो दांडी संघाच्या संगणकाकडे. नाणेफेक तुम्ही गमावलेली आहे. सुरुवातीला तुम्हाला फलंदाजी करायची. निर्धारित 4 षटकांमध्ये किती धावा अपेक्षित आहेत? जास्तीत जास्त धावा करायचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा डिप्लोमॅटिक आन्सर मिळालं. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या अगोदर भिवंडीतील कोणत्या स्पर्धांमध्ये तुम्ही सम्मिलित झालेले आहात? भिवंडीमध्ये या अगोदर किती वेळ तुम्ही या हंगामामध्ये क्रिकेट खेळलाय आणि अनुभव कसा राहिलेला आहे? मी आता नाही खेळलो आहे. 7-8 वर्षापूर्वी खेळलो होतो. आर के ट्रॉफी वगैरे भादवड चषक ह्या टुर्नामेंटला आम्ही आवर्जून खेळत होतो त्या टायमाला. ओके, या हंगामामध्ये खेळले नाही परंतु ही नामी संधी तुमच्यासाठी निश्चितच आहे. आणि ही टुर्नामेंट महाराष्ट्रातील बहुचर्चित टुर्नामेंट आहे. विनाशुल्क आणि 12 बाईक्स इकडे दिल्या जातात. या सगळ्या संकल्पनेसंदर्भात काय म्हणाल? नक्कीच चांगली गोष्ट आहे. दाद देवासी वाटलं कारण मी आजपर्यंत असे टुर्नामेंट बघितले नाही की विनाशुल्क आणि बाईक असेल. 12 बाईक आहेत आणि विनाशुल्क नेहमी सांगेन की दाद देण्यासारखी गोष्ट आहे. मित्रांनो, ही नाणेफेक संपन्न झालेली आहे. नाणेफेक जिंकलेली आहे वराळदेवी ताडाळी संघाच्या संघनायकाने. पहिल्या फेरीचा त्यांचा सामना आहे. 4 षटकांचा सामना असेल आणि पहिल्या सत्रामध्ये ते क्षेत्ररक्षण करताना आपण बघणार आहोत. दोन्ही संघाच्या संघनायकांना समालोचन कक्षाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा असतील. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. त्याचं दुसरं सत्र सुरू झालेलं आहे. जाऊया सुरू असणाऱ्या सामन्याच्या दिशेने. धन्यवाद. धन्यवाद सुनील सेलके सर. इथे समोर केलेल्या चेंडूला डाऊन द ग्राउंड आणि हाफ चेंडू जातोय सीमाशैल पलीकडे. आपल्याला पाहायला चौकार बॅक टू बॅक दुसरा चौकार कुणालच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. आपण बघू शकता रिप्लेमध्ये कशाप्रकारे फटका केला होता. खरं तर समोर खेळला होता. अगदी या अगोदरचा फटका ऑफ साईडला पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर हा फटका पण पाहतोय स्ट्रेट पाहायला मिळतोय. चेक. जीवा 11 पेंधर, MP स्पोर्ट्स बल्ल्यानी, सोनादेवी स्पोर्ट्स टेमघर आणि गोठिवली. जीवा 11 पेंधर, MP स्पोर्ट्स बल्ल्याणी, सोनादेवी टेमघर आणि गोठिवली चारही संघाच्या संघनायकाने आपण आल्याची नोंद करत असताना मुख्य आयोजकांबरोबर संपर्क साधा. तुमचे टी-शर्ट तुम्ही घेऊन जा आणि खेळण्यासाठी तयार राहा. धन्यवाद. धावसंख्या 11 आपण पाहतोय. या आव्हाने ते 42 धावांचं पहिल्या इनिंगमध्ये देवण शेवलन चिंचवाडा संघाने आपल्या धावफलकावर निर्धारित 4 षटकामध्ये धावा झळकल्या त्या 41 आणि 42 धावांच्या आव्हानाचा पाठलाग अजद कोलशे संघ करतोय. कोणाल्याची सुरुवात बेमिसाल आहे कारण सलग 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आहेत आणि वैयक्तिक 11 धावसंख्येवर सध्या तो फलंदाजी करतोय. आता माझा सामना करेपर्यंतच अक्षय. इथे मात्र प्रोटेक्शन आहे या शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये आणि इथे या विकेटचं पतन. पहिला फलंदाज धावची चुरमानी बाद सांघिक यश इथे मिळताना देवण शेवलन चिंचवाडा या संघाला. अक्षयाची गेली संपुष्टात येते. दरम्यान
व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सरांचं देखील आगमन होते, त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. अक्षय बाद होऊन पॅलमध्ये परतलेला आहे आणि नवीन फलंदाजाचा पंधरा खेळपट्टीवर प्रणय आपल्याला पालमध्ये वनडाऊन पोझिशनला खेळण्यास आलेला आहे. एका बाजूला चांगली फलंदाजी करताना कुणाल ज्यांनी 4 चेंडूचा आतापर्यंत सामना केलेला आहे, 11 धावांचं योगदान दिलेलं आहे आणि त्यामध्ये सलग 2 चौकारांचा देखील समावेश आहे. पंचाच्या दरम्यान वाढचा इशारा आहे, अव्वांतर धावा वाढीच्या रूपाने धावसंख्या सिंगल नेवरते. स्कोरबोर्डवर 12 धावा. इनसाइड आउट इथे कव्हर रिझनमध्ये चेंडू जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. एका धावेने धावसंख्या 13. पहिल्या षटकात समाप्त झाले. पहिल्या षटकात समाप्त नंतर 42 लक्षाचा पाठलाग करताना अजत कोलशे संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 1-13. आव्हान आहे ते 42 धावांचं. पहिल्या षटकाची समाप्त धावसंख्या 13. दुसऱ्या षटकात त्यांची जबाबदारी ते मात्र विशाल गोलंदाजवर सोपवले गेले. तर सामना करेल फलंदाज कुणाल जो वैयक्तिक 12 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडू झेपावतोय मात्र त्याला बीट करून चेंडू निघून जातोय सीमा पार. वाडेश लॉंग ऑफ रेंज मधून हा चौकार. चौकारीने धावसंख्येला तो आकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकते धाव 17 धाव. हे आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. अगदी अल्ट्रा स्लो मोशन रिप्ले दाखवला जातोय. पूर्णपणे ताकद झोकली होती. अगदी या ताकदीचा पुरेपूर वापर केला होता फलंदाजाने आणि कुठली खरं तर संधी नव्हती. कारण आपण पाहतो लॉंग ऑफ स्ट्रेट होता आणि वायडिश लॉंग ऑफ रेझरमधून चौकार वसूल करताना फलंदाज कुणाल आपल्याला पाहायला मिळतोय. आत्तापर्यंत कुणाल याने बेमिसाल फलंदाजी केलेली आहे आणि तिसरा चौकार कुणालच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. इथे मात्र फटका फसलेला आहे. ऐजन गॉन. फलंदाजाला जावे लागेल डकरच्या आश्रयाला. पहिला दुसरा फलंदाज बाद होतोय कुणालच्या रूपाने अजत कोलशेच्या संघाचा. सलामीचे दोन्ही फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतले. पहिला फलंदाज अक्षय बाद झाला होता. त्यानंतर बाद होताना आपण पाहतो कुणाल. मात्र कुणाल याने बाद होण्यापूर्वी 3 चौकारच्या मदतीने आपल्या संघासाठी 16 धावांचं योगदान दिलेलं आहे. ज्या फाउंडेशनची आवश्यकता होती खरं तर अजत कोलशेत संघाला तो फाउंडेशन कुणाल याने दिलेली आपल्या संघाला. न्यू बॅटर जितू शेलके ज्याने गोलंदाजी देखील हाताळली होती. कोलशेत गौरव या नावाने नक्कीच जितू शेलके याला ओळखलं जाते. तोच गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. तर सामना फलंदाज जितू विशाल गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. सामना फलंदाज जितू शेलके. इथे एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात जितू शेलके. एका धावेने आपला अकाउंट ओपन करतोय आणि संघाची धावसंख्या
धावप्लेवर पाहायला मिळते ते 18 धावा. आपण पाहू शकता प्रिन्स मूवीच्या माध्यमातून अल्ट्रा स्लो मोशनने हे नक्कीच दाखवलं जाते कशा वेळेला स्ट्रोक खेळला गेला होता अगदी समोर सरळ बॅटने. इथे फाईन केल्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधू शकला नाही फलंदाज. निर्धाव चेंडू आपण पाहतोय आव्हान 42 धावांचा आझाद कोलशेत संघासमोर आणि या लक्ष्याचं पाठलाग आझाद कोलशेत संघ करतोय. कुणाल यांनी सुरुवात चांगली करून दिलेली आहे मात्र तो बाद झाल्यानंतर पूर्णपणे जबाबदारी प्रणय आणि जितू याच्यावर येऊन ठेवलेली आहे. उकलले चेंडू मात्र इथे या प्रॉपर टायमिंग साधता नाही. धावसंख्या स्थिर धावपलीकडे 18 धावा. बॅक टू बॅक 2 चेंडू जितू शेळके निर्धाव चेंडू खेळताना पाहायला मिळत आहे. विशाल गोलंदाजी ट्रॅकवर मानकुल वेळे रोड इन करून वळताना रॅटम उर्ध स्टंप स्वतःच्या फॉलतरमध्ये चांगले शतरक्षण पाहायला मिळत आहे आणि या फलंदाजीची अवस्था आपण पाहतोय थोडीशी फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र आपण पाहतोय या निर्धाव चेंडू हाताळले गेलेले आहेत विशालच्या माध्यमातून. शेवटचे 3 चेंडू तर 2 षटके समाप्त झाले. 2 षटके समाप्तीनंतर अजात कोलशेत संघाची धावसंख्या 42 या लक्ष्याचा पाठलाग करताना धावप्लेवर 18 धाव. पहिले षटक हरीश यांनी हाताळलं होतं ज्या षटकामध्ये त्यांनी 13 धाव खर्च केले होते मात्र या षटकामध्ये विशाल या गोलंदाजाने फक्त 5च धाव खर्च केला. त्याने एक महत्त्वाचा गडी देखील बाद केलेला आहे कुणालच्या रूपाने. दोन षटके समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर 18-9च्या सरासरीने प्रति षटकामध्ये धाव झळकळ केलेल्या आहेत आणि आता येणाऱ्या 2 षटकामध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे आता मात्र अस्किंग रन रेट 12च असणार आहे. 12च्या सरासरीने प्रति षटकामध्ये धाव झळकळ लागतील फलंदाजी करताना अजत कोलशेत संघाला. रत्नदीप गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळते. तिसऱ्या षटकातल्याची जबाबदारी त्याच्यावर मात्र देवेंद्र शेलून चिंचपाड्या संघाकडून सोपवण्यात आलेले आहे. इथे चेंडूला विरकावून दिलेला आहे. चेंडू निघून जातोय या स्क्वेअरलेगच्या वरून लांब पल्ल्याचा षटकार आपण पाहतोय फलंदाजाच्या बॅटमधून. जितू शेळके याच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळतो आणि षटकाराने संघाची धावसंख्या मुसळणे मारते वेगाने वाढून होती. धावपलीकडे 24 धावा. हे आपण पाहू शकता अगदी लांब पल्ल्याचा षटकार लांब दूरवर पडतोय. जितू शेळके या षटकाराने पोहोचतो आपल्या वैयक्तिक 7 या धावसंख्या. संघाची धावसंख्या 24 वर पोहोचते. बेचाळीस धावांचं लक्ष्य आहे आणि 42 लक्ष्याचा पाठलाग अजत कोलशेत संघाकडून केला जातोय. अकरा चेंडूमध्ये इथून 18 धावांची आवश्यकता. करार स्ट्रेटॉयचा फटका पाहतोय कार्पेचे सहारे मात्र क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करून फेकी करेल डीपमधून तोपर्यंत 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 25-25. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय अजत कोलशेत संघ 42 या लक्ष्याचा पाठलाग करताना. रत्नदीप तिसरं षटकात चालतोय. राऊंड विकेट यावेळी मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही फलंदाजाला. निर्धाव चेंडू षटकारानंतर चांगली वापसी करताना इथे मात्र आपण पाहतो प्रणय याचं नक्कीच खराब प्रदर्शन पाहायला मिळत आहे कारण आतापर्यंत 4 चेंडू खेळलेले आहेत आणि 4 चेंडू निर्धाव चेंडू त्याने खेळलेले आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय फटक्यामध्ये ताकद झोकता आली नाही. 1 धाव कसेबेशी पूर्ण केलेली आहे. अखेर 5व्या चेंडूवर आपलं खातं उघडलं आहे प्रणय या फलंदाजाने. धावसंख्या 26. तर दुसऱ्या बाजूला त्याचे सहकारी फलंदाज आक्रमक फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत. मग कुणाल असो जितू शेळके असो ज्याने आक्रमक फलंदाजी केलेली आहे मात्र कुठेतरी चाचपडताना आपण पाहतोय प्रणय या फलंदाजांना. इथे मात्र समोर केलेल्या चेंडूला स्ट्रेट लॉंगर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तिथे गलफत करतोय. सुमार त्याचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि जिथे 1 धाव तिथे 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. या 2 धावीने संघाची धावसंख्या पोहोचते ते 28 वर. 42 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय अजत कोलशेत संघ आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलत आहे. 7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे.
सायंकाळचं सत्र आहे आणि सायंकाळच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा स्वर्गीय महेंद्रदादा चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे फुलटाच चेंडू आणि फुलटाचवर फुल टोल उचल करताना फलंदाज चेंडूला फेकून दिलेला आहे. सीमापार षटकार जितू शेळकेच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळतोय. या षटकाराने संघाची धावसंख्या 34 वर पोहोचते. हे आपण पाहू शकता. अतिशय कमजोर चेंडू होता आणि त्याचा खरपूस समाचार जितू शेळके घेताना पाहायला मिळतोय. वेगवेगळे अँगलने दाखवले जाते नक्कीच प्रिन्स मूवीच्या माध्यमातून कशा प्रकारे चेंडू हाताळला गेला होता. अगदी फुलटाच चेंडू होता आणि फुलटाचवर फुल टोल वसूल केलेला आहे फलंदाज जितू शेळके याने. धावसंख्या 34. कोलशेत गौरव या नावाने जितू शेळके याला ओळखला जातोय आणि गौरवशाली परंपरा नक्कीच त्याची फलंदाजीमध्ये राहिलेली आहे. जैसा नाम वैसा काम. 16 धावांवर सध्या खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. बाहुबली ऑफ कोलशेत ठाणे या नावाने देखील नक्कीच त्याची ओळख आहे. जैसा नाम वैसा काम हे सध्या आपल्याला पाहायला मिळतंय कारण त्याच्या बॅटमधून 2 बाहुबली षटकार देखील पाहायला मिळाले आहेत. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकार समाप्ती धावसंख्या 34. हातामध्ये समीकरण 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये अवघ्या 8 धावांची आवश्यकता आहे. फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र आपण पाहतोय या टायमिंग प्रॉपर साधता नाही फलंदाजाला. एस्टेनच्या वरून चेंडू निघून गेला होता. एस्ट्रेक्सच्या हातामध्ये 5 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. शेवटचे षटक प्रगतीपदावर आपण रवी शेवटचे षटक चालतोय. इथे एक धाव फलंदाज पूर्ण करतात. शॉर्ट कव्हर रिझनमध्ये चेंडू जोपर्यंत अडवला जातोय. सिंगल संख्याची धावसंख्या 35 धावा. 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू नंतर समीकरण बदललं जात आहे. चार चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. इथे समोर खेळल्या चेंडूला स्ट्रेट लॉंगर रिझन मध्ये 1 धाव फलंदाज पुरतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावचित. हा कदाचित मॅचचा टर्निंग पॉईंट देखील ठरू शकतोय. मॅच नक्कीच आपण पाहतोय रंगत स्थितीमध्ये येऊन ठेपलेले आहे. एका धावने संघाची धावसंख्या 36. मात्र धावचीच्या रूपाने एक फलंदाज देखील बाद झाला अजय कोलशेत संघाचा. प्रणयची खेळी संपुष्टात आलेली आहे. मात्र जितू शेळके अजूनही खेळपटू आणि जितू शेळके जोपर्यंत खेळपटू आहे तोपर्यंत अजय कोलशेत संघाच्या विजयाच्या अशा पल्लवीत असणार आहेत. आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज यतीन पाटील आता मध्ये खेळपटू पोहोचलेला आहे. संघ नाही का आपण पाहतोय अजय कोलशेत संघाचा. समीकरण 3 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 3 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. तीन चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. आपण सामना पाहतोय या देवान सिल्वन चिंचवाडा विपक्ष अजद कोलशेत या 2 संघामध्ये. 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. समीकरण आपण पाहतोय म्हणजे प्रति चेंडू मागे 2 धावांची आवश्यकता आहे अजद कोलशेत संघाला विजयासाठी. इथे मात्र फुलटा चेंडू होता. टर्न केलेल्या चेंडू लॉंग लेग रिझन मध्ये चेंडू निघून जाईल. सीमा पार चौकार. या चौकारीने आता मात्र समीकरण अतिशय सोपं झालेलं अजय कोलशेत संघासाठी. धावसंख्या 40 आणि आता इथे मात्र आपण पाहतोय 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी आहे. ड्रेसिंग जे आपल्याप्रमाणे कंपल्सरी आहे त्याप्रमाणे चेसिंग सुद्धा कंपल्सरी आहे. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. या आपण पाहू शकता फुलटा चेंडू होता. टर्न न केलं होता चेंडूला केवळ दिशा दिली होती. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे अजय कोलशेत संघाला सामना जिंकण्यासाठी. या अगोदरच्या विकेटवर नक्कीच सामना
पुन्हा एकदा रंगत स्थितीमध्ये पोहोचला होता. फेर डिलिव्हरी नक्कीच आपण पाहतो या 2 चेंडूने 2 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, ड्रेसिंग कंपल्सरी आहे आणि चेसिंग देखील कंपल्सरी आहे. म्हणजे या धावा कंपल्सरी कराव्याच लागतील अजत कोलच्या संघाला सामना जर जिंकायचा असेल तर. आज 14 फेब्रुवारी आणि तसंही आजच्या दिवशी 2012 मध्ये इंडिया आणि श्रीलंकामधील सामना टाय झाला होता. मात्र ते सामना टाय झाल्यानंतर मात्र पराभव स्वीकारायला गेल्यानंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला दुसरी धावण्याचा प्रयत्न काय घडेल का नाही ट्विस्ट और मॅच बनती सुपर हिट हे आपण पाहू शकता. अजूनही प्रतीक्षा करावी लागेल शेवटच्या चेंडूवर विजयाची दोन्ही संघांना. सामना सुपर हिट पाहायला मिळतोय, रोमहर्षक रंगतदार सामना पाहायला मिळतोय कारण शेवटचा एक चेंडू आणि शेवटच्या एक चेंडूमध्ये एका धावेची आवश्यकता. पैसा उसूल सामना हरीश पंड्या सर आपण पाहतोय सध्या देवान सेल्वन चिंचपाडा आणि अजत कोलशेत या 2 संघामध्ये. सामना कसा असावा तर सामना असा असावा. आज तसंही व्हॅलेंटाईन डे प्रेमाचा दिवस आहे. मात्र आजच्या दिवसात जर विचार केला तर सर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळपट्टी नक्कीच गोलंदाजाच्या प्रेमात पडली होती. कारण आजच्या दिवशी 2003च्या विश्वचषकामध्ये श्रीलंकेचा गोलंदाज चॅम्पियन डावस यांनी पहिल्या षटकामध्ये विकेट हॅट्रिकचा विक्रम केला होता. आणि आजच्या दिवशी 2015 मध्ये इंग्लिश गोलंदाज स्टीवन फिन याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध शेवटच्या षटकामध्ये विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता. म्हणजे आजचा दिवस व्हॅलेंटाईन डे प्रेमाचा दिवस. मात्र आजच्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळपट्टी गोलंदाजांच्या प्रेमात पडली होती. आणि आजच्या दिवशी 2012 मध्ये श्रीलंका आणि इंडिया यांच्यामधील सामना टाय देखील झाला होता. कारण प्रथम फलंदाजी करणारा श्रीलंका संघाने 236 धावा 50 षटकामध्ये गेल्या होत्या. हे आपण पाहतोय एक चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. सामना रोमहर्षक रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. अमरेला क्षेत्ररक्षण इथे मध्ये विजय फटका गोल्डन चौकार आपण पाहतोय जितू शेलारच्या बॅटमधून जितू शेलकेच्या बॅटमधून आणि सामना जिंकले अजत कोलशेत संघाने. आजच्या दिवसामधील दुसरा गोल्डन चौकार पाहायला मिळतोय. विजय ठरतोय अजत कोलशेत संघ. अभिनंदन अजत कोलशेत हे आपण पाहू शकता विनिंग मोमेंट जितू शेलकेच्या बॅटमधून हा विजय फटका पाहायला मिळतो. विजय चौकार आणि सामना जिंकले अजत कोलशेत संघाने. अभिनंदन अजत कोलशेत अँड हार्ड लक देवान सेल्वन चिंचपाडा. हा दोघांचा फटकताना आपण बघतोय सूर्य अस्ताला जाताना काही दृश्य टिपले अगदी विहंगम दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून हे कॅमेरेमॅनने टिपलेले दृश्य आपण पाहतोय. भगवा ध्वज नक्कीच फडकताना आपण पाहतोय. आणि सूर्य अस्ताला जाताना तसे जयवंत पाटील सर भगवा कलर नक्कीच भगवा रंग आपल्याला प्रकर्षाने जाणवतोय. अगदी भगव्या कलरची लाली नक्कीच आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. तर बोलूया आपण मॅन ऑफ द मॅचकडे. सामनावीर ठरलेला जितू शेलके ज्याने गोल्डन चौकाराने अजत कोलशेत संघाला हा सामना जिंकून दिलेला आहे. जितू शेलके इज मॅन ऑफ द मॅच. ओ टू जयवंत पाटील सर.